अल्पेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस: परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. पाताळगंगा नदीत रसायन मिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाईसाठी पत्रकार राकेश खराडे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे. खालापूर तालुक्यातील जाणाऱ्या पाताळगंगा नदीत औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यांकडून रसायन मिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याने पाताळगंगा नदी प्रदूषित होत आहे. सदर सांडपाण्यामुळे नदीचे पाणी काळपट झाले असून दुर्गंधी पसरले आहे. त्यामुळे नदीपात्र, जलचर, पर्यावरण तसेच परिसरातील नागरिक व आदिवासी बांधवांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पाताळगंगा नदीच्या पाण्यावर शेतमाळ्यात भाजी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाच्या साधनांवर रसायन मिश्रित पाण्यामुळे संक्रांत आले आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या विरोधात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांनी पाताळगंगा नदीत रात्रीच्या अंधारात किंवा सुट्टीच्या दिवशी नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड विभाग, मंत्री अदितीताई तटकरे, मंत्री भरतशेठ गोगावले, जिल्हाधिकारी पर्यावरण विभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक, स्थानिक खासदार, आमदार व प्रशासन यांना लेखी पत्रव्यवहार करून दोषी आढळणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांनी केले आहे. यात प्रदूषण करणाऱ्या उद्योगांची ओळख निश्चित करावी, संबंधित उद्योगांकडील ईटीपी कार्यरत आहे किंवा नाही याची तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्या उद्योगांवर पर्यावरण संरक्षण अधिनियम व जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, परिसरातील सीईटीपी कंपन्यांच्या सांडपाण्यावर करणाऱ्या प्रक्रिया तपासून तपासणी अहवाल सार्वजनिक करावा, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सतत निरीक्षण व्यवस्था सुरू करावी, परिसरातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी केली असून पाताळगंगा नदीपात्रात रसायन मिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई न केल्यास हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे राकेश खराडे यांनी निवेदन अहवालात म्हटलं आहे. कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी ब्युरो.